जय श्रीकृष्ण, दंडवत प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, उष्णतेच्या समस्येपासून समाधान देणारी ही महावनस्पती, हो, उष्णतेच्या महाप्रकोपापासून वाचवणारी ही महान वनस्पती ओळखता, सीसम. आजचा माझा विषय आहे ज्यांना मुखदुर्गंधीची समस्या आहे. मुखदुर्गंधी ही एक पित्ताची समस्या आहे. ज्या ज्या वेळेस आपली सूर्यनाडी खूप जास्त प्रभावीपणे चालत असते, खूप जास्त चालते, आणि सूर्यनाडी जास्त चालल्यामुळे काय होतं, चंद्रनाडी थोडी कमी प्रमाणात चालते, आणि त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये उष्णतेचा प्रकोप खूप प्रमाणात वाढतो. आणि तो प्रकोप वाढल्यामुळे होतं काय, तोंड येणे, पित्त खूप वाढणे, घशात जळजळ होणे, छाती जळजळ होणे, हे मी दररोज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोच आहे. पण त्यातली एक समस्या आहे मुख दुर्गंधी किंवा घामाची दुर्गंधी. हो, अशा वेळेस तोंडातून जर खूप जास्त घाणेरडा वास येतोय, घामाचा सुद्धा खूप घाणेरडा वास येतोय, तर अशा वेळेस हे सीसमचे साधारणतः 10 ते 15 पानं आणि त्याच्याबरोबर 3 काळे मिरे हे दररोज सकाळी संध्याकाळी रिकाम्या पोटी अशी चावून चावून खाऊन घ्यायची. हो, सीसमचे पानं आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे, पण सीसमचे झाडं सुद्धा लावा, ही बी तुम्हाला माझी विनंती आहे. आणि दररोज जेवण झाल्यानंतर मी सांगतच असतो, रात्री झोपताना उजव्या कुशीवरती झोपा. हा सगळ्यात श्रेष्ठ प्रयोग आहे. जर तुम्हाला असे पानं व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि डायरेक्ट चावून चावून खाता नाही आले, तर 10-15 पानं जे तुम्हाला मी प्रमाण सांगितलं, काळे मिरे व्यवस्थित पाट्या वराट्यावरती वाटा आणि याचं सरबत करून प्या. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.